नाही नाही वितरित केल्याप्रमाणे. नाही नाही प्लीज प्लीज नाही नाही प्लीज नाही नो 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 पुढे गेलो आपण पुढे गेलोय आपण आता त्यांनी समर्पक उत्तर दिलेलं आहे. नाही नाही अध्यक्ष महाराज, जरा घ्या विचारा प्रश्न विचारा अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, प्रश्न विचारा. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी चंद्रपूरमध्ये जे पॉवर प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं आणि हे प्रदूषण कशामुळे होतं तर ते जे कालबाह्य झालेले जे युनिट्स आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे. त्यासाठी चंद्रपूरमध्ये CTPS मध्ये एक 800 मेगावॅटचे नवीन प्रकल्प विचाराधीन आहेत का या संबंधीचा मी या ठिकाणी प्रश्न विचारला होता. त्यामध्ये शासनाचं उत्तर मला या ठिकाणी निश्चितपणे आलेलं आहे की 800चे या ठिकाणी संच लावण्याची त्यांची भूमिका आहे. निश्चितपणे या ठिकाणी चंद्रपूर येथे सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित रिप्लेसमेंट पॉवर प्रोजेक्ट तात्काळ मंजूर करावा आणि ती शासनाची तशी भूमिका सुद्धा आहे. याचं कारणही असं अध्यक्ष महाराज की चंद्रपूर हे HVDC लाईन ही मुंबई प्लस भद्रावती ग्रीड हे जवळ असल्याने ट्रान्समिशन रेडीनेस आहे, ग्रीडची स्टॅबिलिटी सुद्धा या ठिकाणी सर्वोत्तम आहे. याबाबत अध्यक्ष महाराज या ठिकाणी WCLचा मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा सुद्धा उपलब्ध आहे. जर विचार केला तर या महाराष्ट्राचं जे पॉवर कॅपिटल चंद्रपूर आहे हे पॉवर कॅपिटल हे याकरता आहे की त्या ठिकाणी सर्व ज्या ज्या गोष्टी वीज निर्मितीसाठी आवश्यक आहे त्या सर्व आहे. परंतु दुर्दैवानं हे जुने या ठिकाणी युनिट झाल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करतात. 1 आणि 2 नंबरचं युनिट त्या ठिकाणी बंद केलं, 3 आणि 4 नंबरचं युनिट सुद्धा भविष्यामध्ये बंद करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण हे कधी करणार आहात हे सुद्धा सांगितलं. या ठिकाणी एक सांगितलं गेलं अध्यक्ष महाराज की सदर प्रकल्पाला केंद्र शासनाच्या 2031-32 पर्यंत संचालनासाठी उपलब्ध होऊ शकणारा कॅन्डिडेट प्रोजेक्टच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महाराज आम्हाला आपल्या माध्यमातून सरकारला हे विचारायचं आहे की एक कॅन्डिडेट प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली आहे हे किती ठिकाणी राबवणार आहेत आणि याचा कालमर्यादा काय राहणार आहे, याच्या प्रोजेक्टची कॉस्ट काय राहणार आहे, शासनाने याच्यासाठी काही निधीची तरतूद केलेली आहे का ही सुद्धा आम्हाला मागणी आहे. सोबतच अध्यक्ष महाराज मला मंत्री महोदय उत्तर देतील एकत्रितपणे चांगलं द्यायला व्हावं या भावनेतून मागे 8 आणि 9 या क्रमांकाचा 500चे 2 निर्मिती संच केले, परंतु कोणाच्या सुपर डोक्यातून आलेलं माहीत नाही. तिकडे हजारो हेक्टर जागा चंद्रपूर शहराच्या दूर असताना सुद्धा त्यांनी ते 2 धडके आमच्या चंद्रपूर शहराच्या अगदी म्हणजे लिमिटमध्ये आणून ठेवले दिले आहे. म्हणून हे उभारत असताना याचा तर साधारण विचार केला पाहिजे की या ठिकाणी प्रदूषण होणार आहे पण ते कमीत कमी होणार या दृष्टिकोनातून सरकारने स्पष्टता द्यावी. त्यांचं उत्तर आल्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी बोलणार आहे. मंत्री महोदय हा जो प्रश्न या ठिकाणी सन्मान्य सदस्य किशोर जोगरेवारजींनी मांडलेला आहे आणि ह्यापूर्वी देखील सन्मान्य आपले नेते सुधीर भाऊंनी सुद्धा की चंद्रपूरला एक नवीन 800 मेगावॅटचा प्लॅन्ट तयार करण्यात यावा अशी मागणी केली होती आणि त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार या ठिकाणी आता जे प्लांट कार्यान्वित आहेत ते 2030 पर्यंत कार्यान्वित ठेवायचे आहेत आणि येणारे जे प्लांट असणार आहेत ते सुपर क्रिटिकल किंवा अल्ट्रा सुपर क्रिटिकल अशा नवीन टेक्नॉलॉजीचे असणार आहेत जेणेकरून या ठिकाणी पोल्युशन पण कमी होईल, कमी कोळशामध्ये जास्त वीज निर्मिती होईल आणि अशा पद्धतीच्या आपल्या ह्या चंद्रपूर प्लांटमध्ये नवीन प्लांट उभारणीसाठीची जागा अवेलेबल आहे. कोळसासुद्धा स्वस्तात मिळतो आणि ग्रीडसुद्धा आपल्या त्या ठिकाणी तयार आहे. म्हणून आपण केंद्राच्या रिप्लेसमेंट पॉवर प्रोजेक्ट अंतर्गत 800 मेगावॅटचा क्षमतेचा या ठिकाणी प्रकल्प व्हावा यासाठी आपण याची फिजिबिलिटी तपासलेली आहे आणि एक सल्लागारामार्फत याचा अहवालसुद्धा महानिर्मितीने आता शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे आणि लवकरच त्याची सुद्धा मान्यता देण्यात येईल आणि ह्या 800 मेगावॅटच्या प्रोजेक्टला अंदाजे 9,892 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे आणि ह्याची मान्यता झाल्यानंतर MERC कडनं मिळाल्यानंतर लवकरच त्याचे पुढचे कामसुद्धा चालू करण्यात येईल. चला थोडक्यात अगदी हां ना हो वेळेचं मर्यादा आहे. तर वेळेचीच मर्यादा आहे. थोडक्यात म्हण थोडक्यात हे आहे की या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं
की एक 800चं युनिट केल्या जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने जे जुने युनिट होणार आहे ते सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे. म्हणून या ठिकाणी माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती असणार आहे की जर त्यांना पुढच्या दृष्टिकोनातून जर प्लांट्स तिथे वाढवायचे असेल, पॉवर आपल्याला वाढवण्याची आवश्यकता असेल, तर एकाच्या ऐवजी जर 2 काही करायचा त्यांचा जर विचार असेल तर त्याचा सुद्धा त्यांनी याच्यामध्ये त्यांनी 2 युनिट करणार आहेत का, आणि करणार असेल तर तशी तरतूद ते करणार आहेत का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मागणीनुसार टप्प्याटप्प्याने हे केंद्र सुद्धा वाढवण्यात येतील आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचनानुसार हे वाढवण्यात येईल. चला, लक्षवेधी क्रमांक 3 श्री सुहास कांदेजी. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय कोण आहे? मंत्री महोदय कोण आहे? अध्यक्ष महोदय. नाही अध्यक्ष महोदय, नाही गृहराज्यमंत्री ग्रामीण हे प्रश्नोत्तराच्या तासाकरता वरच्या सभागृहामध्ये आहेत, ते उत्तर देणार आहेत. त्याचं ब्रीफिंग त्यांनी घेतलंय, पण त्यांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल, ज्यांनी ब्रीफिंग घेतलं त्यांनी उत्तर देणं उचित राहील. कोणती घ्यायची सर? अत्याचाराचा गंभीर विषय, कोणते घ्यायचे? माहिती दिली पाहिजे. बावनकुळे साहेब देतील, संवेदनशील नेते आहे आमचे ते. हे काय नवीन पद्धत विकसित केली आहे? मग कसं करायचं सांगा ना मला, देऊन द्या ना मला. एवढा गंभीर विषय आहे. चला बोला. माननीय अध्यक्ष महोदय, हा, माननीय मंत्री महोदयांनी जे विनंती केली आहे ही लक्षवेधी थांबा उद्या- थांबा, ही लक्षवेधी आज राखून ठेवू, उद्या घेऊ. दादा येताय? चला, लक्षवेधी नंतर घेण्यात येईल सांगितलं. थांबा, 1 मिनिट थांबा ना. चला, हा, आपण पुकारा, उत्तर देतात. आपण अध्यक्ष पुकारा. महोदय, छापल्याप्रमाणे चला बोला आता. सुहास कांदेजी बोला. अध्यक्ष महाराज, मला गृहमंत्र्याचं उत्तर पाहिजे, खात्याचं उत्तर पाहिजे. अध्यक्ष महाराज, आम्ही काय 7वी नापास नाही. अध्यक्ष महाराज, उत्तर कोणी द्या. गृहराज्यमंत्री ते ग्रामीण शहराचे, मला ग्रामीणचं उत्तर पाहिजे. अर्जुन भाऊ, ठीक आहे, काय म्हणतो? भुजबळला पाडून आलो इथं. हो. चला, हे म्हणून माझी विनंती आहे की ते उद्या घ्यावी. चला, लक्षवेधी. ओके, कांदे साहेब ऐका ना. कांदे साहेब बघा, लक्षवेधी क्रमांक 3, 4, 5, 6 याचे मंत्री महोदय वरच्या सभागृहात असल्यामुळे ह्या आपल्याला नंतर घेण्यात येईल. आता लक्षवेधी क्रमांक 7 घेऊया. हो, आलं लक्षात. चला, लक्षवेधी क्रमांक 7. अरे उत्तर दे ना. हे बाबा बोला. उत्तर दे ना. काय खुलासा करा जरा, कुठल्या नियमात आहे लक्षवेधी मंत्री नाही म्हणून? एरवी ज्या वेळेस सभागृहामध्ये चर्चा असते विविध खात्याची, त्यावेळेस एक मंत्री असतात आणि सांगतात तुमच्या, आपण असं म्हणतो सरकारकडून की ही सामूहिक जबाबदारी आहे. एक दुसरा, मला आपल्याकडून रुलिंग पाहिजेत माझ्या या प्रोसिजरवर. अध्यक्ष महोदय, एका खात्याचे एक मंत्री असताना त्याला राज्यमंत्री सुद्धा दिलेला आहे प्रत्येक खात्याला. हे सभागृहामध्ये जर कॅबिनेट मंत्री वरच्या हाऊसमध्ये असले तर खालच्या हाऊसमध्ये राज्यमंत्री असावेत, राज्यमंत्री असले तर कॅबिनेट खाली असावेत, आणि सभागृहाचं कामकाज विना अडथळ्याने दूर व्हावा. आम्ही या प्रश्नासाठी तयारी करून आलो आणि इथे मंत्री नसताना ऍडजॉर्न करा 10 मिनिट, येऊ द्या मंत्री. पुढचं काम अरे करायला- लक्षवेधी 15 लक्षवेधी होतात चला, आणि महत्वाच्या विषयाला नाही मिळत नाही. अध्यक्ष महोदय, ठीक आहे. हे बरोबर नाही. हो, त्या सुहास मंत्र्यांनी उपस्थित कांदेजी, राहायला आपली पाहिजे. लक्षवेधी घेण्यात येईल. आपण बसा. चला, लक्षवेधी क्रमांक 7 श्री नरेंद्र भोंडेकरजी. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7. लक्षवेधी क्रमांक 7. उद्या हो, घेणार. शक्यतो आजच घेणार. आले की घेऊ, लगेच आजच घेऊ. आपण घेणार, आजच घेणार. अरे आज मी घेणार आपली माननीय लक्षवेधी, घेणार अध्यक्षांना- आपली. सुहास कांदे लक्षवेधी घेणार आपली. मंत्री आले की घेणार. आजच घ्या, काय आहे आजच पद्धत? घ्या.
मुलीचा बाप आहे, एका बहिणीचा भाऊ आहे मी. हे बघा. इथं असलेला प्रत्येक जण एका मुलीचा बाप आहे. कांदे साहेब बघा, आल्याबरोबर मंत्री महोदय आल्याबद्दल आपले लक्षवेधी घेऊ, आपण खाली बसावं. चला घ्या, आता पुढचं कामकाज घेऊ द्या. काय पद्धत आहे ही? काय योग्य नाही, हे योग्य नाही. हे बघा हे बघा हे बघा, विधान परिषद मध्ये आहे, सांगितल्याच्या नंतर सुद्धा आपण बसत नाही खाली. सुहास खांदेजी, आपण खाली बसा, आपण खाली बसा. आपली लक्षवेधी घेण्यात येईल, आपण खाली बसा, आपण खाली बसा. आज घेऊ, खाली बसा. प्रश्न उत्तरात तास झाला की आपली लक्षवेधी घेऊ, खाली बसा. आपण काय पद्धत आहे? चला लक्षवेधी क्रमांक 7 घ्या. भोंडेकरजी आपण पुकारली का? हो, आले की घेऊ, आले की घेण्यात येईल. ते छापल्याप्रमाणे आपण जागेवर बसा, जागेवर बसा, अध्यक्ष जागेवर महोदय. बसा, जागेवर बसा. अध्य- नाही हे 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 बघा, हे सर्व चुकीचं आहे, हे सर्व चुकीचं. हे बघा नाही तुम्हाला नाही आपल्याला सांगितलं नाही आपल्याला सांगितलं की लक्षवेधी आज घेणार म्हटल्यानंतर विधान परिषद मध्ये मंत्री महोदय आल्याबरोबर आपण घेणार म्हटल्याच्या नंतरही आपण शांत होत नाही. काय करायचं? आपण तेवढं समजून घ्यायला पाहिजे ना. आपला 12 लक्षवेधी दाखवलेले आहेत, आपण मागे पुढे घेतोय, सर्व लक्षवेधी घेतलेले आहे. खाली बसा, आपण खाली बसा. चला मंत्री महोदय, बावनकुळे साहेब आपण उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, भंडारा घेऊ ना, जिल्ह्यामध्ये घेऊ अध्यक्ष आले की घेऊ, महोदय. आता सर्वच घ्यायचे आज. अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी आणि पवनी तालुक्यामध्ये अनेक रेती घाट भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षामध्ये झाले. अध्यक्ष महोदय, बेटाळा, पवनीचे, भोजापूर आणि असे अनेक घाटाच्या माध्यमानं अध्यक्ष महोदय जे काही उत्खनन करणारे आहेत ते त्यामध्ये अध्यक्ष महोदय केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर malaat मुंबई व श्री कौशल्य कजारिया आणि सर ह्या सगळ्या डेपोमधून यांनी जो डेपो घेतला अध्यक्ष महोदय, हा याच्यापेक्षा जास्त त्यांनी उत्खनन केलं आहे अध्यक्ष महोदय. आणि इतकं उत्खनन केलं आहे की जवळपास त्यांना 300 कोटीपेक्षा जास्त दंड असायला पाहिजे अध्यक्ष महोदय. असा एक प्रस्ताव सुद्धा खालून आलेला आहे अध्यक्ष महोदय, तहसील विभागातून, मायनिंग विभागातून अध्यक्ष महोदय. पण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये कोणाच्या दबावानं काम करताय अध्यक्ष महोदय, हे सगळं प्रस्ताव थांबून ठेवले अध्यक्ष महोदय. जेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारायला गेलो की हा प्रस्ताव कोणाच्या दबावाखाली करताय, तर ते म्हणतात वरिष्ठच्या आदेशानुसार दबाव थांबवण्यात आला अध्यक्ष महोदय. माहिती मागितली आम्ही सीसीटीव्हीची आणि त्याची जी काही माहिती आहे ती माहिती द्यायला तयार नाही अध्यक्ष महोदय. याच्या पलीकडे जे रेती घाटवाले आहेत ते सांगतात अध्यक्ष महोदय की हमारा आमदार कुछ नहीं बिगाड़ सकता. अध्यक्ष महोदय, जर ही इतकी मगरुरी हे कोणाच्या भरोश्यावर आली आहे अध्यक्ष महोदय? इतकी मगरुरी पोलीस विभाग सांगते का रेती घाटवाले तुमच्या घातपात करू शकतात? रेती घाटवाले म्हणजे इतके मगरुरी आलेत अध्यक्ष महोदय. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्या तहसीलदार तुमचे, SDO तुमचे, गुवाहाटीला आम्ही यासाठीच गेलो होतो का अध्यक्ष महोदय? काय ह्या सगळ्या अध्यक्ष महोदय मला बोलू दे जरा, आता थांबू नका जरा. आपण प्रश्न घ्या. माझा प्रश्न तोच आहे अध्यक्ष महोदय. सगळे अधिकारी तुम्ही देता, ते जे काय रेती चोर आहेत ते आम्हाला धमकी देतात, ते रेती चोर एवढे मोठे घोटाळे करतात. मला मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, यांना का पाठीशी घालण्यात येते? या सगळ्या लोकांवरती दंड का थोपवण्यात येत नाही? शासनाचा महसूल जर थांबत असेल तर त्याच्यावरती ताबडतोब हे करायला पाहिजे. आणि जे कोणी गुन्हेगार असतील ह्या कंपनीवाले, या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अंधार करणार का अध्यक्ष महोदय? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय भोंडेकरजींनी जे डेपो पॉलिसी आपली होती, डेपो धोरण होतं, त्यामध्ये मौजा बेटाळा दक्षिण आणि मौजा बेटाळा उत्तर या 2 वाळूघाटाच्या एक डेपो मागच्या वर्षाच्या पॉलिसीप्रमाणे, डेपो पॉलिसीप्रमाणे केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर malaat मुंबई यांना 3 वर्षाकरता त्या ठिकाणी हा डेपो मिळाला होता. अध्यक्ष महोदय, नंतर आपण ही पॉलिसी बदलली, डेपो पॉलिसी, आणि आता वाळू लिलावाची पॉलिसी या ठिकाणी आली. आणि आता वाळू लिलावाच्या पॉलिसीमध्ये आपण
या राज्यातले 1100च्या वर रेतीचे वाळूसाठे हे आता लिलाव प्रक्रियेत आले. जवळपास या महिन्यामध्ये सर्व लिलाव पूर्ण होतील. पण प्रश्नाधीन जो विषय आहे यामध्ये हे खरं आहे की जो आमच्याकडे गुळेगाव येथील वाडी डेपो जो होता त्याचा अवैध उत्खननाचा रिपोर्ट 2/5/2025 तिथल्या तलाठ्यांनी तहसीलदार पवनी यांना दिला. 34,600 ब्रास अवैधरित्या उत्खनन केल्याचा रिपोर्ट आला. त्यावर पवनी तहसीलदार जो तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी या ठिकाणी त्यावर तातडीनं आणि तेव्हाचे जे उपविभागाधिकारी अधिकारी आहे बालपांडे या दोघांनी तातडीनं तलाठ्याच्या रिपोर्टवर स्पॉट पंचनामा, CCTV फुटेज, CCTV सर्व्हिलन्स जे काही आपण या डेपो पॉलिसीमध्ये आहे, तर या अवैध उत्खननावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही. आणि मग हा रिपोर्ट जसा तसा त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवून दिला की असं असं झालं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा ETS सर्वे करण्यासाठी तिथल्या DMOनी तातडीने ETS सर्वे करायला पाहिजे होता. यामध्ये खरं आहे की 34,600 ब्रास तर फक्त आता ते पंचनाम्याचा रिपोर्ट आहे, पण यापेक्षाही जास्त वाळू त्या ठिकाणी तिथून गेलेली आहे. आता नंतर मग पाऊस आला, त्यात वाळू साठे जसे तसे झाले. आता ETS मुंजी करून काही फायदा नाही. पण एक गोष्ट खरी आहे की आता आपल्या हातात जे आहे 14,000 जो या 34,000 जो या ठिकाणी आपला जो रिपोर्ट आहे 34,600 ब्रासचा, या रिपोर्टच्या आधारावर या संबंधित डेपोधारकाकडनं तो दंड वसूल करण्याची कारवाई करणे, त्यावर अवैध उत्खननाचे गुन्हे दाखल करणे, ही कारवाई आपण करण्याचा निर्णय घेतोच आहे. पण ही गोष्ट खरी आहे की तत्कालीन जो तहसीलदार होता त्यांचं सर्वात मोठं हे रॅकेट आहे आणि महेंद्र सोनोने आता तो रिटायर झाला आहे. पण रिटायर नंतरचे या गुन्ह्यामध्ये हा जो गुन्हा दाखल करू, या गुन्ह्यामध्ये हा जो महेंद्र सोनोने आहे हा रिटायर झाला असला तरी याचा संबंधही त्या ठिकाणी आहे. आणि आपला जो या ठिकाणी बालपांडे आहे, गजेंद्र बालपांडे, याचाही संबंध आहे. यांनी कधीच त्या ठिकाणी अवैध वाळूघाटाव कारवाई केली नाही. यांनीच प्रोटेक्शन जास्त दिलं आहे. अब भी पेपर फाइल्स और पुरानी सिस्टम से हॉस्पिटल चला रहे हो? टाइम है अपग्रेड करने का. सरकार झाला आहे. त्यामुळे आता गजेंद्र बालपांडेचा आम्ही निलंबित करतोय, आजच निलंबित करतोय. सोनोने तर आता रिटायर झाले आहे, त्यांच्यावर या वाळू चोरीमध्ये गुन्हा दाखल करण्याची आम्ही कारवाई करू. आणि हे जे काही यामध्ये 65 कोटी आता निघालेलं आहे सध्या, हे 65 कोटी रुपये वसूल करणे, त्यावर गुन्हे दाखल करणे, त्यावर पोलिसांची कारवाई करणे, हे या ठिकाणी करू. यामध्ये DMOनी सुद्धा DMO तिथला माननीय शंभूराजेजी, आपण या DMOची याच्यामध्ये जास्त चूक आहे. DMOकडे वारंवार तक्रारी आल्या, पण जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यांनी तलाठ्यांनी तहसीलदारनी रिपोर्ट पाठवल्यावरही त्यांचा ETS सर्वे केला नाही किंवा ETS सर्वेची पुढची कारवाई काहीच केली नाही. आणि त्यामुळं माननीय मी शंभूराजे देसाई यांनाही विनंती करतो की खनिकर्म मंत्री म्हणून हा जो DMO आहे हा कल्प्रिट आहे आणि या DMOवरही त्या ठिकाणी आपण तपासणी करून त्याची चौकशी करून आपले खनिकर्म मंत्री या ठिकाणी कारवाई करतील. पण आम्ही आता महसूल म्हणून तिथला जो तत्कालीन ADO होता त्यावर त्या ठिकाणी त्यांना निलंबित करणे, जो आम्ही पोलिसामध्ये गुन्हा दाखल करणार आहोत त्या गुन्ह्यामध्ये बालपांडे आणि सोनोने या दोघांची चौकशी आम्ही करायला लावू. FIR दाखल करून यांची त्या ठिकाणी फौजदारी चौकशी आम्ही करायला लावू. आणि जे 65 कोटी रुपयाचा आज जे प्राथमिक अंदाज आहे याबद्दल वसूल करणे आणि ती कंपनी जी आहे त्या कंपनीवरही या ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्याची कारवाई सरकार करेल. पुढे अध्यक्ष महोदय, ज्यांनी हा प्रकरण पूर्ण उघडकीस आणलं, अध्यक्ष महोदय, तहसीलदार आणि SDO यांच्यावरती आपण जे काय कारवाई करताय करा अध्यक्ष महोदय, हरकत नाही, तो मंत्री महोदयांचा अधिकार आहे. पण मुळात ज्यांनी तो प्रकरण बाहेर आणला आणि DMO आणि कलेक्टरनी इतके महिनेपर्यंत दाबून ठेवला आणि त्यांच्या भरोश्यावरती जे लोक मगरुरीने बोलत होते की आमदार हमारा कुछ नहीं कर सकता, हम आमदार को उड़ा देंगे, तर अध्यक्ष महोदय आज सुरू केलं नाही. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न मुळात असा आहे
की ज्यांनी प्रकरण बाहेर आणलं तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करता हरकत नाही, पण ज्यांनी हा प्रकरण दाबला डीएमओ आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित करणार का आपण? दुसरा प्रश्न की ज्यांनी ह्या सगळा भ्रष्टाचार केला म्हणजे 65 कोटीचा तो जवळपास आहेच, पण आमचं म्हणणं आहे की 300 कोटीपेक्षा जास्त असेल हा भ्रष्टाचार. मुळात ज्या लोकांनी, ज्या ठेकेदारांनी, ज्या कंपनीवाल्यांनी यांच्यावरती आपण मोका लावणार का अध्यक्ष महोदय, आणि ते किती दिवसात लावणार हा माझा प्रश्न आहे. चला, मंत्री महोदय. नाही, याच्यामध्ये खनिकर्म जो अधिकारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करणे, त्याच्यावर कारवाई करणे, त्याची तपासणी करणे माननीय मंत्री खनिकर्म या ठिकाणी आहेत. जिल्हाधिकारी यामध्ये जिल्हाधिकाऱ्याचा फार रोल येत नाही. शेवटी दाबलं नाहीये. त्यांनी फक्त आपल्या डीएमओनी ETS सर्वे करायला पाहिजे, तो केला नाही. ETS सर्वे करायला पाहिजे होता, तो केला नाही. आणि या प्रकरणाला त्या ठिकाणी डीएमओनी बऱ्यापैकी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण सोनवणे यांनी याच्या ठिकाणी पूर्ण यांना प्रोटेक्शन दिलं होतं, बालपांडेंनी पूर्ण प्रोटेक्शन दिलं होतं. त्यामुळं हे या ठिकाणी प्रकरण आहे. खरं तलाठ्याने त्या ठिकाणी हा रिपोर्ट दिलेला होता पुढे जाऊन. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी आपण कारवाई फौजदारी करतोय. 65 कोटी अंदाजित जे काही दंड आणि आला आहे त्यालाही आपण वसुलीची कारवाई करू. म्हणजे आता 65 कोटी रुपये एकदम असं नाही आहे की 65 कोटी आहे. त्यामध्ये आत्ता नाही, जास्त आहे कमी आहे, आज मी सभागृहामध्ये या बाबीवर जाणं योग्य नाही. त्याची तपासणी सुरू केली आहे लक्षवेधी आल्यावर. पण एक गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झालं आहे. 3 मीटरपर्यंत अवैध उत्खनन झालं आहे. तहसीलदारनी त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे, आमच्या त्या ठिकाणच्या ADOचे इन्व्हॉल्वमेंट आहे, त्या ठिकाणी खनिकर्म अधिकाऱ्याचे इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि त्यामुळं फौजदारी कारवाई आपण करतोय. त्या कंपनीने त्या ठिकाणी डेपोचे सर्व नियम डावलून CCTV सर्व्हिलन्स वगैरे काही न ठेवता सारे 16-17 जे काही आपल्या कंडिशन आहे त्या सर्व डावलून त्या ठिकाणी अवैध उत्खनन केलं आहे. अरे काय, चला त्यामुळे मला असं वाटतं झालं त्यामुळं असं वाटतं व्यवस्थित की उत्तर दिलंय मंत्री अजून महोदयांनी. काही अधिकची माहिती मान्य सदस्याकडे असेल तर ती अधिकची माहिती आम्हाला द्या. आम्ही या गुन्ह्यामध्ये याचा अंतर्भाव करू. चला पुढे जाऊया. बोला सुधीर भाऊ, काय म्हणणार तुमचं? हरकतीचा मुद्दा आहे. हा, माननीय मंत्री महोदय अतिशय प्रामाणिकपणे याची माहिती देत आहे. त्यांनी हे मान्य केलं. पण अध्यक्ष महाराज, जे निवेदन आमच्याकडे दिलेलं आहे त्या निवेदनाच्या शेवटच्या 4 लाईनी वाचा. जिल्हाधिकारी महोदय भंडारा काय म्हणतात की 65 कोटी रुपयाचे नुकसान केले असल्याबाबतची बाब निदर्शनात आली नाही. अध्यक्ष महाराज, हरकतीचा मुद्दा काय की शेवटी प्रशासनाचं उत्तर आणि मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेलं उत्तर याचं काही ताळमेळ असलं पाहिजे. मंत्री महोदय अतिशय उत्तम उत्तर देत आहे, याच्याबद्दल शंका नाही आहे. मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये काही झाकायचं नाही. पण 3 प्रश्न उपस्थित झाले. नंबर 1 की हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र आहे, जिल्हाधिकारी तहसीलदार सर्वांचं षडयंत्र आहे. दुसरं त्यांनी मान्य केलं की डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर हा दोषी आहे, तर त्याला तर ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. स्वतः मंत्री महोदय आहे ते आता चाललेत निलंबित करायचं नाही म्हणून. पण मंत्री महोदय निलंबित करून जा ना, जरा एक शुभ कार्य तुमच्या हातून होऊ द्या. शुभ कार्य होऊ द्या, भ्रष्टाचारी माणसाला निलंबित करून पुढे जायचं आहे. महसूलचा प्रश्न नाही, पण अधिकारी तुमचा आहे, तुम्हाला निलंबित करता येतं. माग सामान्य अध्यक्ष महाराज डीएमओ मी अनुभवी आहे म्हणून सांगतोय. माझ्याकडे एक शब्दाचे ब्रीफिंग नाही. हा प्रश्न महसूलचा आहे. आता माननीय बावनकुळे साहेबांनी मगाशी उल्लेख केला की डीएमओचा कुठेतरी संबंध येतोय डीएमओच्या बाबतीतला, तर ते नाही, माझ्याकडे येऊ दे ती माहिती. मी रितसर चौकशी करतो, त्याला हिअरिंग देतो. रितसर चौकशी करून हिअरिंग देऊन सगळी प्रोसिजर पूर्ण करून त्या हिअरिंग मध्ये जे काय पुढे बाबी येतील त्याप्रमाणे आपण उचित कार्यवाही सांगितलं. त्यांनी उत्तर समर्पक दिलं आहे त्यांनी. काय तुम्ही लक्षात घेत नाही आहे? अशा पद्धतीने षडयंत्र करून राज्याच्या अशा संपत्तीची हानी होत आहे. उत्तर तुम्ही किती गंभीरपणे दिलं आहे. तुम्ही उत्तरात म्हणतात काही झालं नाही, मंत्री महोदय म्हणतात की 65 कोटीचं नुकसान झालं.
म्हणजे अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं की देऊ नये. मग एक तरी काम करा अध्यक्ष महाराज, तुम्ही निर्देश द्या, आपण टेस्ट केस करू, एक आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश द्या. आमदाराची समिती नेमा, एकदा टेस्ट केस करू. अन्यथा इथं आपण एकदा आलो, उत्तर दिलं जातं, मग त्याच्यानंतर त्याच्यावर पुढे काय होते याचा पाठपुरावाही होत नाही आणि मग त्या उत्तराला पाठ दाखवल्या जाते. आमदारांची एक समिती करा. चला, मंत्री महोदय उत्तर द्या. समिती करा. सुधीर भाऊ, तुमचं म्हणणं योग्य आहे की यामध्ये जो लक्षवेधीचं उत्तर छापलं आहे ते शेवटचे 4 लाईन ह्या मला न पटण्यालायक आहे. आणि याच्यात एकच खरं आहे की तलाठ्यांनी, छोट्या तलाठ्यांनी, छोटा अधिकारी आहे, 2/5/2025 तहसीलदारला पत्र दिलं आहे की 34,600 ब्रासचं अवैध उत्खनन झाल्याचं दिसतं आहे त्याला, तलाठ्याला, तरी तहसीलदार कारवाई करत नाही, तरी ADO कारवाई करत नाही, तरी DMO कारवाई करत नाही. म्हणजे तलाठी हा आता प्रामाणिकपणे सांगतोय की एवढं उत्खनन झालं, 34,000 हे 65 कोटी कुठं आणले आहे हे जरी मान्य करत नसले, मग त्यांना मी एवढंच विचारलं की बाबा तलाठी मान्य करतोय, तलाठ्याने तुम्हाला रिपोर्ट दिला की एवढे 34,600 ब्रास उत्खनन झाला आहे, तरी 65 कोटी याच्यावर निघाले आहे. आता आम्हाला काही त्याचा, मी तेच ब्रिफिंग सांगितलं की हे चुकीचं आहे. इकडे आपण हे मान्य करतोय, तो तलाठी मान्य करतोय, तहसीलदारनी चूक केली मान्य करतोय. आत्ताच्या तहसीलदारांनी, आत्ताचा प्रांत सांगतोय की तलाठी, तहसीलदार आणि तेव्हाच्या ADMनी चूक केली आहे. आत्ताचा तहसीलदार सांगतोय, आत्ताचा ADM सांगतोय. आणि त्यामुळं हे मान्य आहे. आपण पूर्ण खोलात जाऊ आणि गरज पडली तर सुधीर भाऊंनी सांगितलेल्या सूचनाचं आम्ही पालन करू. चला, लक्षवेधी क्रमांक 8 ही पुढे जयंत पाटलांनी पत्र दिल्यामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. लक्षवेधी क्रमांक 9 श्री हिरामनजी खोसकर. लक्षवेधी क्रमांक 9 हिरामनजी खोसकर. अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता, अध्यक्ष महोदय, हा रस्ता 35 किलोमीटरचा मंजूर असून लक्षवेधी पुकारा, लक्षवेधी क्रमांक 9 पुकारा. 9 सांगितलं ना, लक्षवेधी क्रमांक 9. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्गाला गोटी त्रिंबक रस्ता हा मंजूर असून 35 किलोमीटर मंजूर आहे. अध्यक्ष महोदय, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये पहिल्यांदा 3 धरणं झाले 35 किलोमीटर मध्ये. वाकी धरणातून काही लोक बाधित झाले, रस्त्यावर आले. मुकणा धरण झाला, मुकणा धरण काही गावं बाधित झाले, रस्त्यावर आले. वैतरणा धरणातून काही लोक बाधित झाले, रस्त्यावर आले. रस्त्याला लगत असलेले 22 गावं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी रस्ता मंजूर केला असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक तर विश्वासात घ्यावं लागत होतं. कुठल्याही शेतकऱ्याला 22 गाव बाधित झालेले आहेत, कुठल्याही शेतकऱ्या कुठल्या गावकऱ्याला विश्वासात घेतलं नाही. रस्ता आता 10 मीटर आहे. आज त्यांनी शासनाने त्या ठिकाणी मोजणी चालू केली, शेतकऱ्याला दमदाटी देत आहे, मोजणी करता 45 मीटरची आजही आवश्यकता नाही. माझं म्हणणं एकच शासनाला विनंती आहे की त्या ठिकाणी 10 मीटर आहे, 10चे 20 मीटर करा. आणि ज्या जमिनी त्या ठिकाणी त्या 20 मीटरमध्ये जातील, आज तिथं सरकारी मूल्यांकन खूप कमी आहे, चालू बाजारभाव जास्त आहे. माझं म्हणणं आज चालू बाजारभावाने त्या ठिकाणी शासनाला जसं समृद्धी महामार्गाला विशेष पॅकेज म्हणून त्यावेळेस समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विनंती केली, त्यावेळेस विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं भाव दिला. माझी विनंती आहे, परंतु भाव देता असताना 20 मीटरच्या जेवढ्या जमीन संपत्ती होतील तेवढ्याच जमिनी शेतकऱ्यांना पैसे द्यावा, 45 मीटरची काही आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, इगतपुरी तालुका 65% क्षेत्रफळ 100% आणि 65% संपत्ती झालेले आहे. धरण असेल, समृद्धी असेल, MIDC असेल, महामार्ग असतील आणि 35% त्या ठिकाणी 35-32% ते कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह करत आहे. हात जोडून माझी शासनाला विनंती आहे की 20 मीटर रस्ता हा अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारा. माझा प्रश्न पाहिला की 20 मीटर रस्ता त्या ठिकाणी घ्यावा. दुसरा प्रश्न माझा असा आहे की जी जागा संपादित होईल तिचा 5 पट म्हणजे बाजारभाव, आजच्या बाजारभावाचे 5 पट पण नाही. जे काही जे काही धरणातून जे गावं आले, बाधित झाले, ते गावावर असेल, त्यांनी आज बंगले बांधलेले आहेत, घरं बांधलेले आहेत, त्या घरांचं त्यांनी झाडं लावलेले आहेत, त्याचा सुद्धा मूल्यांकन होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगल्यापणे पैसे मिळावा अशी माझी विनंती. चला, मंत्री महोदय. हिरामन खुसाजी यांनी जे प्रश्न मांडला आहे यावर 2-3 बाबी आहे. एक तर रस्त्याची रुंदी कमी जास्त करावी हा एक प्रश्न आहे, तो नॅशनल हायवेचे संपूर्ण अधिकारी आणि नॅशनल हायवेनी का प्लान तयार केला हा एक प्रश्न आहे. तो कमी करता येईल, कमी करता येईल का याचा
आत्ता निर्णय या सभागृहात होऊ शकत नाही. मी आपल्याला आश्वस्त करतो की 15, 16, 17, 18 या 4 दिवसामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी, आमचे सर्व भूसंपादन अधिकारी, मी स्वतः ACS, आमचे सर्व भूसंपादन आणि महसूल याची एक सविस्तर बैठक घेऊन, कारण हा प्रश्न निर्माण झाला आहे की रुंदी कमी करा, वाढवा, हा सर्व बाब ही काही सभागृहात होऊ शकणार नाही. माझी हिरामण कोसाची आपल्याला विनंती आहे, 4 दिवसात मी याची बैठक बोलवतो आणि या बैठकीमध्ये आपण जेवढे भूसंपादनाचे मोबदला असतील, झाडाचा मोबदला असेल, तिथल्या विहिरीचा मोबदला असेल, तिथल्या घरांचा मोबदला असेल, जे काही त्या ठिकाणी रुंदी ठरेल त्याच्या आधारावर मग आपल्याला निर्णय करावा लागेल. रुंदी कमी केली तर हा प्रश्न येणार नाही. रुंदी जर कायम राहिली त्यांना म्हटलं रुंदी करायची आहे एवढी, कारण महत्त्वाचा रस्ता आहे हा. रस्ता नॅशनल हायवे करताना जे घोटी त्र्यंबकेश्वर आहे, आता घोटी त्र्यंबकेश्वर रस्ता सर्वात जास्तीत जास्त रुंद करावा अशी मागणी आहे. त्यामुळं मला असं वाटतं हा लक्षवेधीमध्ये या सभागृहात हा प्रश्न सोडण्यापेक्षा मी आपली बैठक 4 दिवसात घेईल, तुमच्या सर्व प्रश्नाला न्याय मिळून देतो. चला